तर कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो शोधून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी गोविंद पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे यांनी केली। यापुढे इतरांचे बळी जाऊ नये याकरता मारेकऱ्याचा कसून तपास व्हावा असंही त्यांनी म्हटलंय। तसंच सनातनवरती बंदी घातली गेलीच पाहिजे असंही त्यांनी मत मांडलंय। आणि या सगळ्याच्या बाबतीत उमा पानसरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाडला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा 5 एजन्सीज तपास करीत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता माई पानसरे आहेत। माई, सनातन प्रभातच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि 5 एजन्सीज या प्रकरणाचा तपास करीत आहेत। या तपासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे पोलिसांनी जे काम केले कपट पकडण्याचं तर ते चांगलीच गोष्ट केली आहे, पण याच्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे तर तो पण उजेडात यावा अशी आमची मागणी आहे किंवा इच्छा आहे। आणि जे घडलं तसं पुन्हा अनेकांचे बळी जाऊ नयेत अशीच अपेक्षा आहे। आणि पोलिसांनी जास्तीत जास्त जे कोणी आहे खून मारेकरी तर त्यांचा कसून तपास करावा अशीच इच्छा आहे आमची। याच्या अगोदर सगळेजण म्हणत होते की सनातनी विचारांनीच अण्णांच्यावर हल्ला केलाय। आता पुरावे मिळालेत, आरोपी अटकेत आहेत, त्याबद्दल आम्ही पण म्हणत होतो की सनातन्यांचाच ह्याच्यामध्ये डाव असणार, कारण नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या वेळी पण असेच म्हणजे वाटलं की सनातन्यांनीच केलं असेल आणि आता पण आम्हाला तसंच वाटतं की सनातन्यांनीच म्हणजे हे त्याच्या मुळाशी असावेत असं वाटतं। सनातन संघटनेवर बंदी घालण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। हो, ती एक चांगली गोष्ट आहे आणि खरंच त्या संघटनेवर बंदी घालायला पाहिजे असं आमचं मत आहे, कारण अजून आणखीन बळी जायला नकोत। याच्यामध्ये जे मोठे मोठे विचारवंत वगैरे आहेत, सामान्य माणसाने जगायचं कसं म्हणजे ते व्यवस्थित या सरकारनं म्हणजे बघायला पाहिजे ना की म्हणजे विचारवंत वगैरे चांगले आहेत आपल्या समाजामध्ये आणि ते पुढे जायला पाहिजे त्यांचे विचार, म्हणजे असे हे व्हायला माघारी यायला नकोत। तर त्याच्यासाठी हे सनातनांवर बंदी घालायलाच पाहिजे असं आमचं मत आहे। या होत्या माई पानसरे यांनी हे सांगितलेलं आहे की आरोपी जरी अटकेत असला तरी याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे, खरा सूत्रधार कोण आहे त्याच्यावर कारवाई व्हावी। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।